नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. प्रिया सायलीला प्रतिमापासून बाजूला म्हणते, तुझं काय आहे मध्येच? माझी आई येते, मला बोलवते तिच्यासोबत. असं म्हटल्यानंतर सगळ्यांना तिचं वागणं खूप खटकतं, पण कोणी तिला काही बोलत नाही. प्रिया म्हणते प्रतिमाला, आई सकाळपासून तुझी मला खूप आठवण येत होती. तुला कधी भेटते असं झालं होतं, त्यामुळे तुला वाटत असेल की मी तुला हाक मारली आई अशी. तेव्हा प्रतिमा म्हणते असेलही. तेव्हा प्रिया म्हणते, हे बघ ना, हे गेलं सगळं. छान 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 छान, वा 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 वा, तुला असं बघून ना मला खूप 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 आनंद झाला आई. असं म्हणून ती ना प्रतिमाला मुद्दाम मिठी मारते. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, प्रतिमा त्या माझ्या आणि सायलीच्या नजरेला तू तशी खूप सुंदर आहेस. फक्त आता तू हॅपी आहेस ना, मग झालं तर सगळं. बैस ना, तू उभी काय आहेस? तेव्हा प्रिया म्हणते, हो बैस बैस बैस. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, रविराज, ही आनंदाची बातमी तुम्हाला आम्हाला येऊन सांगावीशी वाटली, हेच खूप महत्वाचं आहे. खरी नाती तुटल्यासारखी वाटतात, पण ती कधी तुटत नसतात. तेव्हा प्रियाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. असं काय तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजणार अशामध्ये. आता कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा तुला माहिती का आता मला काय आठवतंय? जेव्हा पहिल्यांदा हे मला बघायला आले होते ना आमच्या घरी, तेव्हा त्यांच्यासोबत तूही आली होतीस. आणि तेव्हा मी खूप घाबरलीये हे तू बरोबर ओळखलं होतंस. तेव्हा तू मला म्हणाली होतीस की तू सुंदर आहेसच, पण आमच्या घरी मनाच्या सौंदर्याला खूप जपलं जातं, तर तू आमच्या घरी नक्की शोभशील. आणि त्यानंतर माझी भीती कायमची निघून गेली. असं म्हटल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते. तर अश्विन लगेच म्हणतो, पण आता नुसता गप्पाच लागणार आहात का? सेलिब्रेशनचा काय प्लॅन आहे? पूर्णाजी मगाशी तू काहीतरी गोडधोड काहीतरी बोलत होतीस ना? तेव्हा कल्पनाताई म्हणतात, हो, लगेच गोडाचा शिरा बनवायला घेते आणि जेवणाचाही काहीतरी गोडधोड बनवू. तेवढ्यात रविराज म्हणतात, नाही आम्ही जेवणाला नाही थांबणार, कारण सुमन तिथे वाट बघते. तिने आम्हाला सांगितले की जेवायला घरी या म्हणून. तिने आता पंचपक्वान बनवून ठेवलेले असतील, तर येतो आम्ही आता, असं म्हणतात आणि ते निघतात. ते जात असताना प्रतिमा सायली जवळ येते. म्हणते, येते सायली. तर लगेच प्रियामध्ये येते आणि म्हणते, आई बाय. बाय. आणि तुझा चेहरा आधीसारखा नीट झाल्याबद्दल कॉंग्रॅट्स. 1-2 दिवसात मी येईनच, तेव्हा आपण मस्तपैकी सेलिब्रेट करू. बाय म्हणून त्यांना घालवते लगेच. पूर्णाजी लगेच देवी आई समोर जातात आणि म्हणतात, देवी आई, माझ्या प्रतिमाचा पूर्वीसारखा चेहरा बघून खूप छान वाटलं. आता फक्त माझ्या प्रतिमाची स्मृती पहिल्यासारखी परत येऊ दे. यापेक्षा तुझ्याकडे माझं काहीच मोठं मागणं नाही. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई आता अजिबात रडायचं नाही. तेव्हा पूर्णाई म्हणतात, अगं हे आनंदाश्रू आहेत. प्रतिमाचं आयुष्य हळूहळू रुळावळ येते, हे बघितल्यावर मला आनंदच होईल ना. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई, प्रतिमा जेव्हा पहिल्यांदा आली होती तेव्हा तिची काय अवस्था होती ना, आणि मला माहितीये एक आई म्हणून तुमची काय अवस्था झाली असणार आहे. असं म्हणून त्यांना पाठीमागचे दिवस आठवतात, जेव्हा प्रतिमा पहिल्यांदा घरी येते. तेव्हा पूर्णाई म्हणतात, हो, तेव्हापासून मी देवी आईजवळ एकच प्रार्थना करते की प्रतिमाचं आयुष्य अगदी पूर्वीसारखं होऊ दे. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, आणि बघा पूर्णाई, देवी आईने तुमची प्रार्थना ऐकली. प्रतिमाला तिच्या दुःखातून तिच्या जवळच्या माणसानेच बाहेर काढले. रविराज भाऊजी. तेवढ्यात पूर्णाजी म्हणतात, आणि अर्जुनची बायको. पूर्णाजी पुढे म्हणतात, हे बघ कल्पना, आज प्रतिमाकडे सगळं आहे. तिचं कुटुंब, तिची माणसं, तिला तिच्या मुलीचा संसार बघता येतोय. फक्त एकाच गोष्टीची कमी आहे, ती म्हणजे तिची स्मृती. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई, प्रतिमाला अतिशय चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे. तिच्या डॉक्टर ज्या आपल्या घरी आल्या होत्या त्यांनी सांगितलं ना, प्रतिमा लवकर बरी होईल. मग तिला पूर्वीचंही सगळं आठवायला लागेल, सगळं आपल्या मनासारखं होईल. बघा तुम्ही. तर आता इकडे सीन दाखवला आहे अर्जुन आणि सायलीचा. अर्जुन म्हणतो सायलीला, बायको, प्रतिमा आत्या समोर आल्यावर तुझा चेहरा असा एकदम खुलून जातो, बघण्यासारखा असतो. जे तेज असतं ना ते सांगूच शकत नाही आपण. तू पहिली सून आहेस जिची सासू समोर आल्यानंतर तिला आनंद होतो. तेव्हा सायली म्हणते, त्या माझ्या फक्त सासूच नाहीयेत, आई आहेत, आणि त्या प्रेमही तसंच करतात माझ्यावर. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, आई मुलाचं नातं असंच असतं. अगं आपलं सोड, ती साक्षी बघ, क्रिमिनल असून सुद्धा तिने तिच्या आईच्या आठवणी जवळ ठेवल्या, तिच्या आईचा फोटो जवळ ठेवला जो चैतन्याने बघितला होता. तेव्हा सायली म्हणते, अशाच आठवण म्हणून तिने ते पेंडेंटही जवळ ठेवलं असेल तर? आतमध्ये मी सगळीकडे शोधलं हो, पण मला कुठेच नाही सापडलं. सगळे कष्ट वाया गेले. असं म्हणून सायली हताश होते. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो, इट्स ओके, काही होत नाही, तू खूप मोठी रिस्क घेतलीस आणि त्याबद्दल मला तुझा अभिमान आहे. पण सायली म्हणते, ते पेंडेंट आहे की नाही हे फक्त आपल्याला कळायला पाहिजे होतं. काय हो, आता आपल्याला हा शोध थांबावा लागेल का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, हा शोध आपल्याला असा चालू ठेवावा लागणार आहे. आपल्याला पुन्हा एकदा महिपतच्या घरी जावं लागणार. अँड आय एम शुअर जो इमोशनल बॉन्ड एका आई आणि मुलीमध्ये असतो तो साक्षी आणि तिच्या आईमध्ये नक्कीच असणार. तिने ते पेंडेंट तिच्या आईची आठवण म्हणून नक्की ठेवलेलं असणार आहे. तेव्हा सायली म्हणते, पण हा फक्त अंदाज झाला हो आपला. आपल्याला पुन्हा ते पेंडेंट साक्षीच्या घरी जाऊन शोधायची संधी कशी मिळेल? तेव्हा अर्जुन म्हणतो, मिळेल. आपल्याला परत एकदा महिपत आणि साक्षीच्या घरी जावं लागेल, जेव्हा ते दोघे घरी नसतील आणि ते लवकर येणारही नसतील.
तेव्हा सायली म्हणते, अहो पण आपल्याला हे कसं करणार आणि ते पेंडेंट कधी आणि कुठे मिळणार आपल्याला, असं म्हणून ते दोघेही विचारात पडतात. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीचा नवीन प्लॅन असेल का? ते करतील का परत धाडस महिपतच्या घरी जाऊन ते पेंडेंट शोधायचं? आणि जरी त्यांनी केलंच तर ते यशस्वी होतील का? त्यांना ते पेंडेंटचा अर्धा भाग मिळेल का? हे पाहण्यासाठी बघत राहा ठरलं तर मग. आणि अशाच प्रोमोसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.